अजूनही पावसाळी बेडकांपासून लपलेले ठिकाण पाहायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी शरद आबळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी आपणास नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो, ते पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी आपणाला एक नवीन अशी जागा दाखवणार आहे जी अजूनही लोकांपासून दूर आहे. येथे दिवसभरात फक्त 5-50 लोक येतात आणि भेट देतात. अजूनही या जागेच्या पाठीमागे 5-6 किलोमीटरवर हजारोंची गर्दी असते. ती असते हरिश्चंद्रगड पाहण्यासाठी आणि तिथून पुढे हा रस्ता कुठे जातो ते कोणालाही जास्त माहीत नाही आणि या जागेचे नाव आहे हापाट्याचा कडा. मंडळी, आम्ही निघालो होतो माझ्या घरी म्हणजे निळवंड्याला, पण पुढे आमचे मेवणे, बहीण, भाचा हे इंदोरी फाट्यावर लग्नाला आले होते. त्यांना तिथून घेतले आणि निघालो. आता कुठे फिरायला जायचे त्याची चर्चा चालू होती. म्हटले भंडारदरा, रंधा फॉल किंवा निळवंडे धरणाचं बॅकवॉटर पाहूया. पण साहिल म्हणाला, चला तुम्हाला मी एक नवीन ठिकाण दाखवतो जिथे अजूनही हे पावसाळी बेडूक जास्त पोचलेले नाहीत. त्याला विचारले, हे ठिकाण कोणते आहे? तर तो म्हणाला, हे ठिकाण आहे हापाट्याचा कडा. ज्या कड्यावर जाण्यासाठी अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लहामटे यांच्या अथक प्रयत्नाने जिथे रस्ता बनवला आहे आणि कड्याच्या टोकापर्यंत गाडी जाते, किंवा पाऊस जास्त असेल तर गाडी रोडच्या कडेला लावून 30 ते 45 मिनिटाच्या वेळेत हा ट्रेक करता येतो. या नवीन रस्त्याने आपण चालत चालत या कड्यापर्यंत पोहोचू शकतो. पावसाळ्यात आपल्याला कडा आणि त्याचे रौद्ररूप पाहायला मिळेलच याची शाश्वती नाही, खात्री नाही. कारण अंगावर येणारा रपारपा, अक्षरशः शब्दशः पडणारा पाऊस आणि अचानक येणारी धोक्याची चादर रजे ओढून घ्यावी तशी अंगावर धडकते आणि आपणास 5 फुटावरती सुद्धा काही दिसत नाही. प्रशांत गाडी चालवायला असल्यामुळे आम्ही सर्वजण अगदी निर्धास्त होतो. मंडळी, आपल्याला हरिश्चंद्राला यायचे असेल तर आता जवळजवळ सर्वांनाच माहीत झालंय. नाशिक, पुणे, मुंबई कुठूनही आपण राजूर या गावात येऊ शकतो आणि तिथून पेट्रोल पंपा शेजारून जो रस्ता जातो तो आंबीत, पाचनई, खडकी, पेठेची वाडी या गावांना अतिशय काटक असणारे आदिवासी बांधव आणि किरण लहामटे यांच्यासारखा विकासावर लक्ष केंद्रित करणारा आमदार, त्यांचे गाव लव्हाळी याच रस्त्यावर आहे. पावसाळ्यात या लोकांचे हाल तर कुत्रे सुद्धा खात नव्हते, पण आज येथे कॉन्क्रीटचे रस्ते येथील विकासाची साक्ष देताना दिसतात. विकास म्हणजे नक्की तरी काय? तर लोकांना मूलभूत गरजा देणे, रस्ते, लाईट, पाणी एवढेच जर असेल तर लोक कितीही अडचणी असल्या तरी त्यावर मात करून आनंदाने जगतात. लोकांच्या सुखदुःखात आणि त्यांच्या समस्येबरोबर नेतृत्व खंबीरपणे उभे राहिले की होतो तो विकास. आणि याच निकषावर जर पाहिले तर आमदार किरण लहामटे यांचे नेतृत्व स्पष्टपणे पटलावर दिसते. राजकारणावर बोलून झाल्यानंतर आपण पुढे जाताना आपल्याला दिसतात ते धबधबे, ओढे, नाले, छोटे छोटे तळे, बंधारे आणि जंगल, त्यात असणारे दाट धुके, इतके विहंगम दृश्य आपण प्रथमच पाहतो. रस्त्याने जाताना गाडी थांबून जर खाली पाहिले तर वाटते झक्क मारतो तो काश्मीर आणि हिमालय. माझ्या सह्याद्री पुढे कुठेही कमी पडत नाही. माझा सह्याद्री या राकटपणात, निसर्ग आणि सौंदर्याच्या बाबतीत खरोखर वाटते आम्ही खूपच नशिबवान आहोत जे अकोले तालुक्यात जन्माला आलोय. देवाने भरभरून आमच्या पदरात टाकलंय. एका बाजूला अमृतवाहिनी प्रवरा माता, दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्राच्या पवित्र पर्वतातून उगम पावणारी मुळा, म्हाळुंगी, आढळा अशा या नद्या भरभरून देतात आम्हाला. आमच्याकडे कळसुबाई, अमृतेश्वर, हरिश्चंद्रगड, विश्रामगड, पट्टा किल्ला, घाटघर, आजोबा पर्वत, रतनगड, अलंग किल्ला, कुलंग किल्ला, कोदनी, रंधा फॉल, कोंबड किल्ला, कुंजीर किल्ला, फोपसंडी अशा किल्ल्यांच्या रांगा, तर वसुंधरा फॉल, नेकलेस फॉल, अमरेला फॉल, भंडारदरा धरण, निळवंडे धरण, धारे राम मंदिर. बापरे, आपण थकून जाऊ एवढं दिलंय माझ्या अकोल्याला देवाने. भरभरून दान टाकले आमच्या जोडीत. हापाट्याचा कडा सह्याद्री रांगेतील अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई हरिश्चंद्र किल्ल्याजवळच आहे. याला कोकण कड्याचा जुळाभाऊ असे सुद्धा म्हणतात.
हा कोकण कड्यासारखाच दिसतो. पाचनाईपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. एक साधारणतः साधासा ट्रेक आहे. पावसाळ्यात या कड्यावर धुक्याची चादर पसरलेली असते. खाली खोल दरी आहे. आपण जाताना जवळ आपला रेनकोट असू द्यावा. ज्यावेळेस आपण अर्ध्या तासाचा ट्रेक करून पुढे येतो त्यावेळेस एक घर दिसते आपणास. तेथे एक आजोबा भेटतात. ते आपणास चहा नाश्त्याची सोय करून देतात आणि आपण थक्क होतो. एवढ्या जंगलात कसे राहतात हे लोक? हॉरिबल आहे जगणे सुद्धा. धुक्याची चादर बाजूला झाली तर आपणास हरिश्चंद्रगडावरील रिव्हर्स फॉल दिसतात, जे आपले लक्ष वेधून घेतात आणि स्वर्ग से सुंदर तालुका आहे हमारा हा फील येतो. हापाट्याचा कडा हा एक कोकण आणि अकोले तालुका यामधील एक निसर्गरम्य आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला व्ह्यू पॉइंट आहे. या कड्यावरून दिसणारे निसर्ग विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकते. उंच कड्यावर उभे राहिल्यावर सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, खोलदऱ्या आणि दूरवर पसरलेली घनदाट जंगले यांचे अप्रतिम दर्शन घडते. पावसाळ्यात तर संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. दाट धुके आणि ढग कड्याभोवती फिरताना दिसतात. हापाट्याच्या कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पावसाळ्यात दिसणारे असंख्य धबधबे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर कपाडीतून असंख्य लहान मोठे धबधबे आपल्याला वाहताना दिसतात. ती उंच कड्यावरून कोसळणारे पांढरशुभ्र पाण्याचे प्रवाह आणि त्याभोवती पसरलेली हिरवाई पर्यटकांचे मन मोहून टाकते. धबधब्यांचा खळखळणारा आवाज आणि थंडगार बोचणाऱ्या वाऱ्यांमुळे एक वेगळेच प्रसन्न वातावरण तयार होते. पावसाळ्यात येताना घ्यायची काळजी म्हणजे दगड, वाटा, शेवाळांमुळे घसर